सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. काल बघितलं आपण की सुभाषचंद्रांनी वेश पालटून भारतातून बाहेर तर पडले होते ते. आता बघूया पुढे काय होतं आहे. सुभाषचंद्रांच्या राहण्याची व्यवस्था ताजमहल हॉटेलमध्ये केली गेली. तिथल्या खोलीत सामान वगैरे लावून झाल्यावर दोघे बोलत बसले. अकबर शहा म्हणाले, तुम्ही 6 महिन्यापूर्वीच येणार होता, म्हणून राम किसन आणि अचर सिंग या 2 सहकाऱ्यांना आम्ही मॉस्कोकडे पाठवलं होतं. डोंगराळ मुलखातून अनेक दिवसांचा प्रवास करीत त्यांनी सरहद्दीची आमू नदी गाठली. त्या नदीच्या खळखळत्या बेभान लाटांचा प्रतिकार आचार सिंगाने करत कशी बशी ती नदी पार केली. पण बिचारा राम किसन बुडाला. मातृभूमीच्या मुक्तीसाठी आणखी एक हुतात्मा झाला. दुसऱ्या दिवशी सुभाषचंद्रांना अबद खान नावाच्या मित्राच्या घरी हलवण्यात आलं. भगतराम, अबद खान, महम्मद शहा आणि अकबर शहा हे सर्व मिळून पुढचा बेत आखू लागले. महम्मद शहा पठाणी मुलखातील सगळे अगदी बारीक सारीक रीतिरिवाज शिकवू लागले. सुभाषजींसाठी ढगाळ पायजमा, सरहद्दी सपाता, गुडघ्यांपर्यंत लांब सदरा तयार करण्यात आले. एका रात्रीतून टोळी मुलखाचा पठाणी पेहराव शिवून घेतला. काबूलच्या प्रवासात सोबत भगतरामला घेतलं. भगतरामचे नाव रहमत खान ठेवलं. त्यांनीही बेमालूम मुसलमान वेषांतर केलं. अकबर शहा म्हणाले, तुम्हाला कोणीच ओळखू शकणार नाही, पण भाषेचं काय? सुभाषजी म्हणाले, मला पोखू भाषा येत नाही, पण तुम्ही मुके बहिरे बनवून आता शरीफच्या यात्रेला जायचं सोंगवट. नाहीतरी नुसता नेता असून चालत नाही, तर प्रसंगी त्याला जातीवंत अभिनेताही व्हावं लागतं. 21 जानेवारीला पहाटे अबद खानाने मोटारीचा बंदोबस्त केला. बरंच अंतर चालत जाऊन भगतराम आणि सुभाषचंद्र मोटारीत बसले. अकबर शहाने निरोप घेतला. 2 नाकेमध्ये लागले, पण थोडक्यात निभावलं. आफ्रिडीन शिनवारीच्या दर्ग्याजवळ मोटार थांबली. दोघांनीही दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. नंतर वाटाड्या घेऊन दोघेही अत्यंत कठीण रस्ता तुडवत चालू लागले. दुसऱ्या दिवशी पहाटे भगतरामाने खेचर मिळवला. रस्ता इतका बिकट होता की खेचराचे सुद्धा पाय घसरत होते. एका ठिकाणी तर खेचराचा बर्फावरून पाय सटकला आणि सुभाष धाडकन खाली पडले. पुढचा मार्ग खेचरावरून जाणं अशक्य होतं. बर्फावर चालता चालता पाय गोठल्यासारखे झाले. शेवटी रात्री 1 वाजता डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यात पोचले. वाटाड्यानं त्याच्या ओळखीचा घराचा दरवाजा ठोठावला. त्या एकाच खोलीत सगळे दाटीवाटीने बसले. कशी तरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच निघाले, परंतु दुपारी 3 वाजता बसोल खेड्याजवळ दोघेही पोचले. तिथून एका चहाच्या पेट्या असलेल्या ट्रकमध्ये त्या चहाच्या पेट्यांवर बसून जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू झाला. असा दिव्य प्रकाश अर्ध्या रात्रीपर्यंत सुरू होता. एकदाचे दोघेही काबूल शहरात पोहोचले. तिथे एका सरायमध्ये आश्रय घेतला. सुभाषचंद्र विश्रांती न घेता काबूल शहराची माहिती घेत फिरत होते. एका दुकानातून भगतराम आणि सुभाषचंद्र यांनी गरम कपडे खरेदी करणे चालू होते. दुकानात रेडिओवर बातम्या चालू होत्या. तेवढ्यात एका बातमीनं सुभाषचंद्रजींचं लक्ष वेधून घेतलं. बातमी होती, फॉरवर्ड ब्लॉकचे नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री सुभाषचंद्र बोस त्यांच्या कलकत्त्याच्या राहत्या घरातून अचानक नाहीसे झाले. भारत सरकारने देशभर विशेष सावधगिरीचा इशारा दिला असून विमानतळ, बंदरे, लोहमार्ग कसोशीने तपासले जात आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांच्या सांगण्यावरून अलीकडे ते अध्यात्माकडे वळले होते, त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला असण्याची शक्यता दर्शवली जात होती. बातम्या ऐकताना सुभाषला हसू आवरून त्यांनी भगतराम यांच्याकडे डोळे मिचकावत बघितलं. गरुडाने पोलादी पिंजरा तोडून आभाळात भरारी घेतली होती. त्यामुळे अफाट ताकदीचे क्रूर ब्रिटिश सरकार नक्कीच दुखावलं गेलं असणार. ते नक्कीच दूरवर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार होते. त्यांच्या दृष्टीस येण्यापूर्वीच
दूर जाणं गरजेचं होतं. सुभाषबाबूंनी रशिया दूतावास शोधण्यासाठी काबूलचा बराचसा भाग पालथा घातला होता. राजदूतांशी संधान बांधून अफगाणिस्तानकडे लवकरात लवकर जाणं आवश्यक होतं. त्यासाठी त्यांनी रशिया दूतावासाचा शोध चालवला होता. खरं म्हणजे कीर्ती किसान पक्षाच्या कॉम्रेडनं मॉस्कोशी संधान बांधलं होतं, पण आधीच सगळे गजाआड झाले होते. सध्या युद्धस्थिती असल्यामुळे दूतावासापर्यंत कोणी पोचू देण्याची शक्यता नव्हती. दुसऱ्या दिवशी पुन्हा बर्फावरून चालत दूतावासाचा शोध घेणं चालू होतं. दोघेही काबूल बाबर नदीच्या काठाने चालत होते. तोच काबूल बाबर मार्गावर राजदूतावासाची इमारत दिसली. दोघेही दूतावासाच्या इमारतीजवळ आले. इमारतीभोवती बुरुजासारखी भिंत, भिंतीवर काटेरी कुंपण, इमारतीच्या चौफेर संगीनधारी संत्र्यांचा खडा पहारा. रात्रभर जागून त्यांनी आपला हेतू स्पष्ट करणारे खुलासेवार पत्र राजदूत साहेबांसाठी लिहून ठेवलं होतं. माफ करा. दोघेही इमारतीकडे बघत असतानाच उंचापुऱ्या अशा 2 रशियन तरुणी बाहेर पडल्या. त्यांचा पाठलाग करत एके ठिकाणी भगतराम त्या दोघींच्या समोर जाऊन उभा राहिला आणि पर्शियन भाषेत त्यांनी विचारलं. त्या रशियन मुलींसमोर जाऊन भगतरामाने पर्शियन भाषेत विचारलं, आमची थोडी मदत कराल का मॅडम? त्याच्याकडे दोघींनी तिरस्काराने पाहिलं. निघून गेल्या. 3 दिवस अथक प्रयत्न करून यश येत नव्हतं. जसे दिवस जात होते सुभाषबाबू अतिशय अस्वस्थ होत होते. त्यांची अशी भटकंती चालू असताना बर्फात चाक अडकलेली राजदूताची गाडी दिसली. दोघेही अगदी वेगाने धावत निघाले. तोवर बर्फातून चाक निघालं आणि गाडी रस्त्याला लागली. तसेच दोघेही रस्त्यात थांबवून गाडी थांबवण्याचा इशारा करू लागले. गाडी थांबली. भगतरामानं खिडकीजवळ जाऊन धापा टाकत म्हणाला, सर माफ करा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे सर. मी इंडियन आहे सर. आपण सुभाषचंद्र बोस यांच्या पलायनाची बातमी वाचली असेलच. राजदूतांनी होकाराची मान हलवली. तसे दूर असलेल्या सुभाषचंद्रांच्याकडे इशारा करून भगतराम म्हणाले, सर हेच ते मिस्टर सुभाष बोस आहे. हे सुभाषचंद्र बोस आहेत यावर मी कसा विश्वास ठेवावा? असं म्हणून ड्रायव्हरला इशारा केला आणि पुढे निघून गेले. हताश होऊन दोघे जाणाऱ्या मोटारीकडे पाहत राहिले. 2 दिवसांची भटकंती करून मोठे धाडस करून सुभाषचंद्र सरळ जर्मन वकिलातीत घुसले. एका तरुण अधिकाऱ्यानं येण्याचं कारण विचारलं. सुभाषचंद्रांनी राजदूतांना भेटण्याची मनीषा सांगितली. तो अधिकारी हॅन्स पलिगोरांच्या कक्षात गेला. थोड्या वेळात बाहेर येऊन म्हणाला, आपण आत जाऊ शकता. सुभाषबाबू झटकन आत गेले. युअर एक्सलन्सी, मी सुभाषचंद्र बोस. राजदूतांनी त्यांना इशारा केला. ते बसल्यावर राजदूत म्हणाले, मिस्टर बोस, आपण असे वेड्यासारखे भेटीला आलातच कसे? अहो, काबूलला गुप्तहेरांचा आणि दलालांचा नुसता सुळसुळाट आहे. बक्षिसाच्या लालसेनं कुणीही तुमचा गळा घोटू शकेल. बऱ्याच दिवसानंतर कोणाचे तरी सहानुभूतीचे शब्द ऐकून सुभाषजींना बरं वाटलं. बोला मिस्टर बोस, मी आपल्यासाठी काय करू शकतो? सर, या अत्यंत बिकट प्रसंगी आपण जर्मनीपर्यंत मला सुरक्षित पोचवण्याची व्यवस्था केली तर? ठीक आहे, मी आजच तशा आशयाचा वृत्तांत तयार करून बर्लिनला तारेनं पाठवून देतो. सुभाषचंद्रांकडून आवश्यक ती माहिती घेतली आणि म्हणाले, यापुढे आपण माझ्याकडे यायचं नाही. येथे सिमेंट्स कंपनीचा प्रमुख हेर थॉमस राहतो. यापुढे त्याच्या संपर्कात राहावं. बर्लिनहून होकाराचं पत्र आलं की थॉमस निरोप देईल. 4 दिवसांनी आपण थॉमसकडे चौकशी करावी. जर्मनीच्या वकिलातीतून चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे सुभाषबाबू आनंदित होते. पण दुसरीकडे काळजीतही पडले. कोणीतरी सतत आपल्या पाळतीवर असल्याचं जाणवत होतं. सुभाषबाबू आणि भगतराम सरायमध्ये येऊन बसत नाहीत. तोच एक अफगाणी पोलीस हवालदार दारात येऊन म्हणाला, आपण कोण? भगतराम म्हणाला, मुसाफिर. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. म्हणाला, चला
तुम्हाला माझ्या कोतवाल साहेबांकडे उभे करतो. भगतरामने त्याच्या डोळ्यातील लालच ओळखून त्याच्या हातात 2 रुपयाची नोट ठेवली. त्याने नोट कनपटीला लावत तो म्हणाला, तुमचा मुक्काम लवकर हलवा. 4 दिवसांनी भगतरामने थॉमसचं घर शोधून त्यांची भेट घेतली. थॉमस म्हणाला, प्रयत्न सुरू आहे. आणखी 3 दिवसांनी संदेश मिळण्याची शक्यता आहे. आणखी 3 दिवस सरायमध्ये थांबणं म्हणजे त्या अफगाणी हवालदाराच्या संशयाला जागा करून देणं. सुभाषचंद्र बोस भारतातून अदृश्य होण्याचे रहस्य जगजाहीर झालं होतं. काय करावं या विचारात असताना भगतरामला एकदम आठवलं. त्यांचा जुना सहकारी उत्तमचंद मूळ पेशावरला राहणारा होता. आधी भगतसिंगांच्या गटातील नवजवान भारत सेनेच्या क्रियाशील कार्यकर्ता होता. 1930च्या लढ्यात त्याला तुरुंगवास झाला होता. सध्या तो काबूललाच लाबे दर्या बाजारात राहत असून त्याचे काच सामानाचे आणि रेडिओ दुरुस्तीचे दुकान असल्याचं भगतरामला कळलं होतं. पण त्याला भेटणं देखील जोखमीचं होतं. 10-11 वर्षाच्या अंतराने व्यक्तीच्या निष्ठा विचार बदलण्याचा संभव होता. शेवटी मनाशी काहीतरी निश्चय करून सुभाषबाबूंना आत थांबायला सांगून बाहेरून खोलीला कुलूप घातलं आणि घाईने बाहेर पडला. शोधाशोध करून अखेर उत्तमचंद दुकानात सापडला. उत्तमचंदानं लगेच भगतरामाला ओळखलं. त्याला दुकानाचे आतल्या बाजूला बसवले. भगतरामने त्याची पारख केल्यावर हळूच म्हणाला, भाईसाहेब, सध्या मी फार अडचणीत आहे. हिंदुस्थानच्या एका थोर देशभक्ताला सीमा पार करायची आहे. उत्तमचंद म्हणाला, सुभाषजींना तर नव्हे? होय. हळू बोला, त्यांनाच. उत्तमचंद थोडा गोंधळून म्हणाला, कसं शक्य आहे? सकाळी दिल्लीच्या रेडिओने बातमी दिली की त्यांना साधूच्या वेशात फिरत असताना हरिद्वारला पकडलं. मग भगतरामने थोडक्यात सगळी हकीकत सांगितली. लगेच भगतराम आणि उत्तमचंद सरायात आले आणि सुभाष आणि भगतरामला घेऊन आपल्या दुमजली घरातल्या आरामशीर खोलीत त्यांची व्यवस्था केली. मंडळी, आज आपण इथे थांबूया. आता सुभाषचंद्र पुढे काय करणार, कुठे जाणार, ते आपण उद्याच्या भागात बघूया. मीनाक्षीताईंचे मी मनपूर्वक आभार मानते की इतकी अगदी रहस्यमय आणि उत्कंठावर्धक अशी नेताजींची गोष्ट, त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य, ते सगळं आपल्याला खूप छान तऱ्हेने सांगतायत. धन्यवाद ताई. उद्या पुन्हा पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.